रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे पाहे राम रसाची चवी राम रसाची चवी अनेक रस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे पाहे तुका मने चाखोनी सांगे तुका मने चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे पाहे ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नारतीह देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगकारो प्रथम देव पांडुरंगकारो प्रथम देव पांडुरंगकारो प्रथम रमाना पांडुरंगकारो प्रथम रमाना नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कलावज्ञ जीवोदार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर देवराज्य सेव्यमान पावनाग्री पंकज व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा करे
रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे पाये अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारायाच्या सेवेकरता किंबहुना तुम्हा निळखेडे ग्रामस्थांच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नराला नारायण होण्याची संधी प्राप्त करून देणारा जीवाला शिव होण्याची संधी प्राप्त करून देणारा किंबहुना जीवात्म्याला परमात्मा होण्याची संधी प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरिता निवडला निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल, रुचेल, पचेल आणि भावेल। एरवी जीवन जगत असताना संतांचं जीवन हे असलेलं विरक्तीचं जीवन आहे। संत हे एकांतामध्ये भगवंताचं नामचिंतन करणारी मंडळी आहे। एरवी जीवन जगत असताना संत ही सुखापर्यंत पोहोचलेली मंडळी आहे, परंतु दुःखाच्या झळात सोसणारी मंडळी ही समाजातली तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला होणाऱ्या यातना या संतांनी बघितल्या। परंतु व्यवहार असा आहे, संतांची जर अपेक्षा असेल, संतांनी हित करावं वाटत असेल तर आधी आपल्या हृदयामध्ये संतांना शरण जाण्याची बुद्धी व्हावी। परंतु न बुद्धी होणारे कुपुत्रही अनेक जन्माला आले, पण न जाणो निळखडे ग्रामस्थातल्या काही लोकांच्या मनामध्ये विचार आला की तो देव मला भेटला पाहिजे। एरवी सुखाच्या अपेक्षेने आम्ही रात्रंदिवसाची पळपळ केली, पण सुख आमच्या हृदयात आमच्या मनामध्ये पेरलं गेलं नाही। प्रत्येक ठिकाणी जो तो ज्याच्या त्याच्या जीवनशैलीमध्ये ऋषिकेश महाराज सुखाकरता प्रयत्न करू लागला। सगळे निळखेडे ग्रामस्थ एक विचारानं एकत्र आले आणि गावातल्या पारावरती बसले आणि एक विचाराला विचारू लागले, बाबा तुला सुख भेटलं का? बाबा तुला सुख भेटलं का? एकमेकाची विचारसरणी ऐकत असताना संकेत महाराज प्रत्येक जणाने प्रश्न चिन्ह ठेवलं आणि सांगितलं, बाबा मला आतापर्यंत सुख भेटलं नाही। अरे बाबा रोड फ्रंट जागा घेऊन बघ, तुला सुख भेटलं तर भेटेल। एकानं रोड फ्रंट जागा घेऊन बघितली, अभिषेक महाराज सुख भेटलं नाही। एका जणानं सांगितलं, अरे ऐक लांब पर्यंत मुंबई पुण्यापर्यंत ठिकाणी जा, चांगल्या MD MBBS डॉक्टरला दाखव, हृदयाचे मनाचे सिटी स्कॅन काय असेल MRI सगळं काढून बघ, नेमकं दुखतंय कुठं चेक करून घे। एक जण ऐकलं आणि दूरवर पर्यंत कदम बाबा एका डॉक्टर कडे गेला, परंतु मनाला झालेल्या जखमा सिटी स्कॅन मध्ये आणि एक्सरे मध्ये येत नाही। आता बाकी हातबल होऊन परत गावातल्या पारावरती येऊन बसला आणि आता बाकी मनामध्ये इंगळे बाबा प्रश्न एकच ठेवला, मी मुंबई पुण्यासारख्या शहरात गेलो, सुख मला आतापर्यंत भेटलं नाही। प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या दुःखाच्या गप्पा करायला लागला आणि अचानक बाबांच्या आश्रमावरती काही भजनी मंडळ आलेली आहे आणि काही भजनी मंडळाच्या अभंग रचनेमध्ये शब्द प्रयोग होऊ लागले। तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि पारावर बसलेल्या मंडळीच्या कानावरती ऋषी महाराज हे शब्द गेले आणि मग बाकी मनाला धक्का बसला। रात्रंदिवस पळपळ करून सुख आम्हाला भेटलं नाही, दिवाळीमध्ये रव्याचे लाडू खाऊ खाऊ आम्ही थकलो, पण हे कोण बोलतंय आम्ही आनंदाचे लाडू खातो? गाव असलेली गावात बसलेली पारावरची मंडळी उठली आणि भैया महाराज आता बाकी लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये आली, सगळ्यांच्या पायावर नतमस्तक झाली। कुणाच ऐकून म्हणताय तुम्ही आनंदाचे लाडू खाताय? सगळ्यांनी सांगितलं, बाबा हो हे काय आमच्या पदराचं बोलत नाही, हे तुकोबारायाचे शब्द आहे। मग आम्हाला ते आनंदाचे लाडू खायचे, ज्यांना ज्यांना आपलं चांगलं करून घ्यावं वाटतं अशी मंडळी आश्रमापर्यंत आली। पण बाबांनी सांगितलं, अभंग तुकोबारायचा आहे, तुकोबाराय अभंग आनंदाचे लाडू खातात, तुम्हाला तुकोबारायकडे जाणं गरजेचं आहे। चला महाराज आम्ही तुकोबारायपर्यंत जाण्याकरता तयार आहे, काय करावं लागेल? महाराजांनी सांगेल त्याला गाडी करावी लागेल। गाडी सप्ताहरूपी गाडी, सप्ताहरूपी गाडी, बर 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 चला मान्य, त्याच्याकरता काय लागेल? महाराजांनी सांगितलं 7 दिवसाचा प्रवास आहे, 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करण्याची वेळ येईल। मग पैकी प्रत्येक ठिकाणी एका एका माणसाला अन्नदान करणं गरजेचं आहे। तुकोबारायपर्यंत जायचंय ना? प्रत्येकानं सांगितलं हो, आनंदाचे लाडू खायचे। 7 दिवसाचे मुक्काम, 7ही दिवसाच्या पंक्ती वाटल्या गेल्या। पैकी काशीनाथ काका कदम यांनी दुसऱ्या दिवसाचं अन्नदान केलं। ऐकताय तुम्ही सर्वजण? दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आला, पण
बाबांनी सांगितलं 7 दिवस एक ड्रायव्हर थकेल, 7 दिवसाचे 7 ड्रायव्हर ठरवण्यात आले. पैकी काल हर्षल महाराजांनी पहिल्या दिवसाची ड्रायव्हिंग केली, दुसऱ्या दिवसाची ड्रायव्हिंग करायला ऋषी महाराजाला इथपर्यंत आणलं. प्रवास चालू झाला, दर मजर करत 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 देहू गावापर्यंत गाडी पोहोचली. आणि आता बाकी वैभव महाराज तुकोबारायाचं गाव आलं. भजनी मंडळ आणि महाराज पाठीमागच राहिले. कंडक्टरच्या रूपानं बाबा विना घेऊन 7 दिवस उभे. काय बोललो मी? विना घेऊन आता 7 दिवस एक व्यक्ती उभी आहे. तुकोबारायाचं गाव आलं. भजनी मंडळ स्टेजवरच राहिलं, गाडीतच राहिलं. गावातली सगळी मंडळी घाई खाली उतरली आणि तुकोबारायाच्या पायावर जाऊन नतमस्तक झाली. ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्यांनी फुलावं त्याप्रमाणे माझे जगद्गुरु तुकोबारायाचे नेत्र कमळ उघडले. ती कृपादृष्टी निळखडे ग्रामस्थांवरती टाकली आणि विचारलं, बाबा हो का आलात? प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती नैराश्य. महाराज दुःख सहन करतोय, यातना सहन करतोय, हृदयाला होणारी पीडा आता सहन होत नाही. वयाची 30 गेली, 40 गेली, 50 गेली. लोकांना सुख देण्याकरता प्रयत्न केला. ज्याच्यावरती समर्पण केलं त्यानं प्रत्येकानं आमच्या आयुष्याचं समर्पण केलं. ज्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानं प्रत्येकानं आमची वाट लावली. आता आम्ही थकलो, आता आम्हाला सुखाची गरज आहे. महाराज जीवन जगत असताना आता सुखाची अपेक्षा आहे. आता वेगवेगळ्या पदव्या आयुष्यामध्ये अनुभवल्या. सरपंचापासून मुख्यमंत्री, आमदार, खासदार, शिक्षक, उपसरपंच सगळे पद भोगले. डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळ्या पदव्या नावाच्या समोर लावल्या, पण सुखाची अपेक्षा आतापर्यंत भागली नाही. आता अशी पदवी लावायची आहे ज्याच्या योगे आमच्या जीवनातलं दुःख संपेल. सांगा ना, आम्हाला देव व्हायचं ठरलं तर आम्हाला काय करावं लागेल? तुकोबारायानं सांगितलं, अरे जीवनामध्ये जन्माला आला, मृत्यूनंतर लोकांनी म्हटलं पाहिजे हा माणूस नाही देव माणूस होता. देव नावाची पदवी जर प्राप्त करायची असेल तर माझं ऐकाल का? सगळ्यांनी एक विचारानं मान डोलावली. सांगितलं, महाराज आम्ही ऐकू ना. मग ऐका, तुम्हाला देव नावाची पदवी हवी आहे ना, तर राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे. रामाचं नाव घ्या, राम तुमच्या पदरामध्ये त्याचं स्वतःचं पद टाकेल. महाराज खरंच एवढं सुख या वचनात आहे का? तुकोबारायानं सांगितलं, आमच्यावर तुमचा विश्वास नसेल तर स्वतः अनुभव घ्या. ऐसे सुख आहे वचनी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे पाये. अनुभव घ्या, सुखाची तुम्हाला गॅरंटी 100% मिळेल. तुकोबाराय, परंतु आमचं व्यवहारामध्ये ही जीभ लांचावली, आता व्यवहारातल्याच चवी आम्हाला आवडायला लागल्या. तुकोबारायानं सांगितलं, अरे एकदा देव बघितला का तुमचं बघणं खुंटेल, देवाचे भक्तिगीत ऐकले तर तुमचं ऐकणं खुटेल. अशी चव या रामाच्या नावामध्ये आहे. आयुष्य सुख आहे वचनी, विश्वासे अनुभवे पाये. राम रसाची आचवी आणि अनेक रस रुचती केवी. एकदा राम नावाचा छंद हृदयाला लागला का दुसरा नकोसा वाटतो. तुकोबाराय म्हणतात, मी वरवरचं बोलत नाही तर याचा मी अनुभव घेतला आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. विठ्ठला विठ्ठल 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 अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये माझा फोन आश्रमामध्ये राहिला बाबांच्या, तर मग आहे त्या वेळेमध्ये बाबा जशी कल्पना देतील तशी त्या पद्धतीनं त्या वेळेमध्ये ही सेवा समर्पित करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि मुळात ज्या संताच्या सानिध्यामध्ये आलं की जीवाला कुठला धोका राहत नाही, तदनंतर व्यावहारिक असलेल्या वस्तूंना धोका निर्माण होऊच शकत नाही, कारण आश्रम साधूच आहे. त्यामुळे बाबांच्या चरणावरती आपलं जीवन आपण समर्पित करावं. व्यावहारिक असलेल्या वस्तूंना तेवढी किंमत नाही, कारण अविनाशी असलेलं पद हे संताच्या सानिध्यात प्राप्त होत असतं. काय बोललो मी? साधूचं हृदय हे देण्यासारखं असतं. म्हणून संपूर्ण ग्रामस्थांच्या हिताकरता ही ज्ञानगंगा आपल्या गावामध्ये गेली 6 वर्ष चालू ठेवली. ते आदरणीय परमपूजनीय लखनगिरीजी बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, या यज्ञातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी आहुती समर्पित करण्याकरता यजमान रूपानं ज्यांनी मला आमंत्रित केलं आदरणीय बाबांनी, त्या सेवेच्या समर्पणाकरता, कीर्तनाच्या सहसाथी करता असलेली संपूर्ण विद्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंग सम्राट, मृदंगाचार्य, मृदंगावरती ज्यांची गोड अशी कमांड आहे ते आदरणीय माझे गुरुबंधू, माझे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपारायण अभिषेक महाराज येवले
आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. त्याचप्रमाणे इकडं गोड अशी मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदरणीय संकेत महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. आश्रमावरती सगळी प्रेम करणारी मंडळी आहे. कुणाला धनाची मानाची अपेक्षा नाही, कारण ज्या साधूनं आपलं जीवन जगाच्या हिताकरता वाहवलं त्या साधूच्या दरबारामध्ये आपल्याकडनं काहीतरी सेवा घडावी या आशेनं, या अपेक्षेनं, या इच्छेनं ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड गायनाची सहसाथ करण्याकरता उपस्थित असलेले स्वर सम्राट गायन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज बोराडे असतील. त्याचप्रमाणे स्वर सम्राट गायन सम्राट आपल्या गावचे दोनही भूषण त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे. आपले जिथं पेटीचं सप्तक संपतं तिथून पुढे त्यांचे स्वर चालू होतात असलेलं महाराष्ट्रातील गोड गायनाचं रत्न, आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेलं रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट गायन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज नवले आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. त्याचप्रमाणे स्वतः कीर्तनकारही उत्कृष्ट गायनाचार्यही त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज इंगळे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित असलेली आपल्या गावातील संपूर्ण भजनी मंडळ आदरणीय कदम काका विनेची सहसाथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण अहिरे महाराज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझे गोड मार्गदर्शक माझे परमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण भैया महाराज थोरात आदरणीय महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट गायन सम्राट आदरणीय महाराजश्री आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. चौबदरकीची भूमिका बजावण्याकरता आदरणीय महाराजश्री आहे. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित असलेली तपोवृद्ध वयोवृद्ध आदरणीय हरिभक्तीपरायण इंगळे बाबा असतील, नामदेव बाबा इंगळे असतील, त्याचप्रमाणे आमचे कदम बाबा असतील. अनेक कीर्तनं तुम्ही माझी आत्तापर्यंत ऐकली याची मला कल्पना आहे. पण बाबांनी बोलावल्यानंतर अजून काहीतरी निराळे देण्याकरता माझा प्रयत्न असेल. गोड असलेली साऊंड सिस्टीमची सेवा देण्याकरता इथं उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. सुंदर असलेली ही शूटिंग अख्खे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाला बघता यावी त्याच्या मोबाईलमध्ये याकरता गोड अशी सेवा देण्याकरता इथं उपस्थित असलेले आदरणीय वैभव महाराज असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. संपूर्ण असलेलं वातावरण गोड आहे. मूळतः माझ्या हृदयस्थ असलेला राम आज प्रसन्न आहे. म्हणून तुम्ही कितीही चेहरे पाडले तर कीर्तनावर कोणाचाही परिणाम होणार नाही, कारण आज मी फ्रेश आहे. आणि माझी अपेक्षा तुमच्याकडनं एकच आहे. पुढचे काही असतील माझ्याकडे 1 तासाचा वेळ, त्यामध्ये परी मनाचे कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, माझ्याकडे बारीक लक्ष देऊन ऐका. इथं आदरणीय काकाश्री प्रत्येकाची हिंमत प्रत्येकाचं हृदयस्थ असलेली भूमिका बजावत असताना प्रत्येक जण तन मन धनातून प्रयत्न करतोय. आदरणीय गोपाल काका दरेकर त्यांनी केलेली ही संपूर्ण आजची कीर्तनाची सेवा ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत असताना प्रत्येकाचा प्रयत्न साधूच्या चरणावर समर्पित सेवा करावी आणि आपल्या जीवनामध्ये आदरणीय काकाश्री आपलं हित व्हावं याच्याकरता हा प्रयत्न आहे. आणि ती भूमिका बजावत असताना प्रत्येक जण बैमान झाला. ज्यानं आपल्या हितावह जागृतीचा प्रयत्न केला त्यानं या नामदानामध्ये आपली उपस्थिती लावली. इथं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या हिताचा फायदा दाखवण्यात येतो, तो उत्तम मार्ग दाखवण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. मी माझ्या वाणीनं संपूर्ण आता भजनी मंडळ मी वयानं इतका मोठा नाही आणि माझं जर इतकं तप असेल हृदयस्थ असलेलं साधूचं जीवन आहे. काय बोललो मी? परमपूजने लखनगिरीजी बाबा असतील, ज्यांच्या आशीर्वादानं परमपूजने 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबा असतील, या संतांचं हृदय मोठं आहे की त्यांनी आपल्या आयुष्यभर केलेल्या साधण्याचं पुण्य तुम्हाला आशीर्वाद रूपानं देतात. आशीर्वाद देणं म्हणजे सोपं नाही. स्वतःकडं असलेलं तप तुमच्याकरता खर्ची करणं हा प्रयत्न म्हणजे फक्त साधूकडे आहे. म्हणून कीर्तनकाराचं मन तितकं मोठं असेल असं नाही ना. आम्ही तुम्हाला आमच्या पुण्यातून काहीतरी शुभेच्छा देऊ असं नाही, परंतु नामदेवरायाच्या मुखातून तुम्हाला गोड शुभेच्छा देईल. आदरणीय आरोटे बाबा तुकोब नामदेवरायाचं गोड प्रमाणे नामदेवराय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी आणि ही संत मंडळी सुखी असो, आपण सर्वजण सुखी असावे. ही नामदेवरायाच्या मुखातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज चेहरा फिरवला प्रत्येक नाव तुमच्या निदर्शनास आले, इतकं कसं काय?
गेली 1.5 वर्षापासून आळंदी पंढरपूर सोडल्यानंतर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अभिषेक महाराज या गावात माझी 6-7 कीर्तनं झाली. 6-7 कीर्तनाची ही परीक्षक मंडळी आदरणीय आमचे कदम बाबा असतील, इंगळे बाबा असतील, ही मंडळी चक्षु आहे, प्रत्येक कीर्तनाला हजर आहे. पैकी तुम्हा सर्वांची उपस्थिती आज माझं भाग्य. ऋषी महाराज माझ्या सेवेकरता इथं उपस्थित आहे. माझे शब्द आज बारकाईनं वेचा, माझे एक शब्दाकडे बारकाईनं लक्ष द्या, देईल ते महत्त्वपूर्ण असेल. यापूर्वी मी अनेक वेळा या गावामध्ये आयरे महाराज आलो आणि प्रत्येक वेळी येत असताना आदरणीय महाराजांच्या आश्रमावरती 2 सेवा माझ्या झाल्या. पहिल्या सेवेमध्ये बाबा मी अभंग घेतला, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्तर स्मराकारे. बाबा मी दुसऱ्यांदा तुमच्या आश्रमावर सेवा केली, त्यावेळेस मी अभंग घेतला, संतापाई माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. नंतर परत एका सेवेकरता वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाकरता आलो, तेव्हा मी अभंग घेतला, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. गावाच्या सप्त्यामध्ये मी परत कीर्तन केलं, त्याचा मी अभंग घेतला, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. तदनंतर परत मी एका कीर्तना आलो, तेव्हा मी अभंग घेतला, ऐसे काहो न करा काही पुढे नाही नास जा. ऐसे काहो न करा काही, देव आहे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी संतापाई माता ठेविता सद्भावे पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. असे 5-6 कीर्तन मी केले. आज तुमच्या समोर मी 6व्यांदा कीर्तनाला आहे. परत 2-4 दिवसानंतर मी आरोटे परिवारामध्ये कीर्तन सेवेला येणारे. आगले भाग में काय ते TV सिरियल बघायची सवय लागली ना. आजच्या एपिसोडमध्ये ह्या अभंगाचं चिंतन, पुढच्या एपिसोडमध्ये काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने समजने वाले को इशारा कापी. हे भजनी मंडळ लक्षात असू द्या. काय बोलतो मी? असलेल्या सेवा आधीचा परिपाठ झाला, टू बी कंटिन्यू. आता इथून पुढे सेवा. आता निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. संताचं काय ऐकावं, या संत मंडळीची अपेक्षा काय? सगळं काय. आता परमपूजनीय लखनगिरी बाबा असेल, संतांनी आपल्या परिवाराचा त्याग केला, तुमच्या हितावर निर्णय घेण्याचा प्रयत्न ऋषी महाराज संतांनी केला, पण बेईमान झाली दुनिया. आई रे बेमान दुनिया, आई रे वाह बोला, आई रे बेमान दुनिया. जय हो. हे आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई न माने, जय हो. माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, ओ आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे ओ साधु संत को कोई नहीं माना, ये तो संत को कोई नहीं माना, साधु 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 संत को कोई ना माने, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, जोरदार टाळी वाजवा महाराज. अप्रतिम बोलले महाराज. साधू संत को कोई नाही माने, साधूला न मानण्याची दुर्बुद्धी माणसाच्या हृदयस्थ झाली. अपेक्षा तुमच्या हिताची आहे, अपेक्षा तुमच्या हिताची आहे, पण समर्पण संपत्यामध्ये बाबाच्या आश्रमावर करावं वाटत नाही, ही त्या माणसाची दुर्बुद्धी आहे. ऐका ना, ऐका ना. आणि असं म्हणू नका काय
हिजडको बैमान काय म्हटलं त्याला बहुमान. ऐका ना तृतीय पंथी जे रस्त्यानं दिसतात त्यांना तुम्ही तो शब्द प्रयोग करू नका. हिंदू म्हणून जन्माला आले आणि हिंदुत्वाचा विरोध करतात ते खरे हिजडे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो. ही संस्कृती ही परंपरा आपल्याला थोरा मोठ्यांनी लावून दिली आहे. राजा शिवछत्रपतींपासून राजा संभाजी पर्यंतचा इतिहास जर बघायला गेलं तर अभिषेक महाराज प्रत्येकानं आपलं रक्ताचं बलिदान या मातृभूमीसाठी केलं. कशा करता केलं महाराज? अरे महाराज एकच अपेक्षा आहे, प्रत्येक जणानं सुखी राहावं, कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा समाधानी असावा आणि कुठलाही अत्याचार आपल्या भारतीय संस्कृतीवर होऊ नये याकरता त्यांनी केलेलं बलिदान आहे. आम्ही आमचं हिंदुत्व विसरलो का? आम्हाला सप्ताह करता योगदान द्यावं वाटत नाही, आम्हाला परमार्थ करावा वाटत नाही. ज्या भगव्या ध्वजाकरता हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या भगव्याकरता आम्ही जन्माला आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे ना. परंतु किती मोठं दुर्भाग्य आहे माणसाचं, किती मोठी दुर्बुद्धी आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ करण्याकरता जी सद्बुद्धी होत नाही. भाग्यवान आहात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. एकदा या सगळ्या मंडळीनं, इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळीनं आपला स्वतः करता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपण आपल्या हिताकरता उपस्थित आहात. काय बोललो मी? आपण आपल्या हिताकरता उपस्थित आहात. आणि जो स्वतःचं हित करत नाही ना तो जन्माला येऊन सुद्धा गाढवं डुकर यांच्या यादीत जातो. माझे शब्द नाही, गुरुरे राऊत बाबा म्हणत असतात, माणूस म्हणून जन्माला आला आणि त्यानं स्वतःच्या असलेल्या हिताकरता काही केलं नाही तर तो पशु नाही. तरी काय थोडी श्वान सुकर बापुडी, श्वान सुकर बापुडी, श्वान सुकर बापुडी. नाही तरी काय थोडी श्वान सुकर बापुडी, श्वान सुकर बापुडी, शुकरे बापुडी, डुकर कुत्रे हे काय व्यवहारात कमी नाही. कारण काय? ते हिताच्या ठिकाणी जागृत नाही. एक शब्द बारकाईनं ऐका. स्वतःच्या हितावर निर्णय घ्यावा. आज मी इथं जे बोलणारे ते मी माझ्या ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या अनुषंगाने बोलणारे. इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला जे सांगू ते ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या संत वाङ्मयाच्या अनुषंगाने साधू. इथं आल्यानंतर आम्हाला स्वतःचं वैयक्तिक मत मांडण्याची जबाबदारी नाही. ही परंपरा वारकरी संप्रदायाची. इथं आल्यानंतर नामदेव बाबा सोमत मांडू नये. मला काय वाटतं, मला काय वाटतं, तुला काय वाटतं तो बायकोला जाऊन सांग. इथं भक्ती ज्ञान विरहित इतर, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतर, भक्ती ज्ञान विरहित इतर, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतर प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या. वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम बोलावे. संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे, संत संग अंतरंगे नाम बोलावे. संत संग अंतरंगे. जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम गायलं महाराजांनी. काय चौकडी प्रमाण सुंदर गायलं. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. ऋषी महाराज, कीर्तनकार, गायक सगळी मंडळी बांधिले स्वविचारानं त्यांना चालता येत नाही. येथ ज्ञानोबाराय प्रमाण तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो. इथं शास्त्र प्रमाणे काय? इथं शास्त्र प्रमाणे त्या पद्धतीनं भैया महाराज चालावं लागतं. इथं तुम्ही आलात तुमच्या स्वहिता करता आलात. इथं व्यवहारात नोटा बघून खोटा व्यवहार होतो. तुमच्या खिशातले बंडल बघून बंडल लोक प्रेम करतात. काय बोललो मी?
निस्वार्थ प्रेम करणारी माणसं व्यवहारात भेटत नाही. एकदा का संतांच्या सानिध्यात आलं, तुमच्या हिताचे निर्णय संत तुम्हाला करून देतात. संतांची तुमच्याकडनं अपेक्षा नाही. काय तुम्ही तुमचं चांगलं करून घ्या. इथं तुम्ही येऊन बसलात, 2 शब्द तुमच्या कानावर पडले गुरुवर्य लखनगिरी बाबांना, त्यातनं असलेला फायदा, इन्कम दुसरा काही नाही, तुमचं हित होईल ही अपेक्षा साधूची. काय ही अपेक्षा साधूची. मग आमच्या हृदयाला लागलेली कीड आम्ही बाजूला करावी. अजून पुढे जाऊन बोलू मी. अहो त्यांनी स्वतःचा प्रपंच बाजूला सारला आणि तुमच्या आमच्या करता बुडणार जग संतांना कळवळा म्हणून हे तो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून या. उडता हे जाना न देखावे डोळा, 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 उडते 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 हे जाना न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जाना न देखावे डोळा, 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 न देखावे डोळा, न देखावे डोळा. सुंदर अप्रतिम. टाळीची टाळा टाळी नका जाऊ. एवढी अपेक्षा. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. संतांचं हृदय किती मोठं आहे. बुडत हे जन न देखावे डोळ्याने, येतो कळवळा म्हणून या. या साधू महात्म्यांनी त्यांच्या प्रपंचावरती तिलांजली सोडली. अहो व्यावहारिक गप्पा करणारी आपण सगळी मंडळी, घर सोडणं एवढं सोपं नाही. लोकांच्या हिता करता. काय बोललो मी? असंच पती पत्नीचा संसार चालू. महिला वर्ग लक्षात असू द्या. नवरा कामच करत नव्हता. ही बिचारी रोजानं जायची, वेगवेगळ्या पद्धतीनं 250-300 रुपये रोज पडायचा. भैया महाराज सुखी प्रपंच करण्याचा तिचा प्रयत्न आहे, पण नवरा काम नव्हता करीत. काय बोललो मी? कामच करीत नव्हता, बसूनच खायचा अभिषेक महाराज. दुसरी अपेक्षाच नाही त्याला. बायको म्हणायची अहो काहीतरी, काय बोलू नको बरं का, मी घर सोडून जाईन. बायको गप बसायची. आता लग्न केलंय म्हटल्यानंतर पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापुरी ऋषी महाराज. दिवसेंदिवस 1 वर्ष गेलं. बिचारी रात्रंदिवस कष्ट करायची. ती म्हणे अहो लोक सगळी कामं करतात, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रपंचाची अपेक्षा आहे. अहो पैसा नसतो तो लोक मानत नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कीर्तन ऐकून तिचं प्रमाण पाठ झालेलं होतं. तिनं सांगितलं, तो ने काय मला शिकवते, मी घर सोडून जाईन बरं का. ते म्हणे जा जा जा, तुम्ही बसा, कसे का असले ना इथं थांबा थांबा, जाऊ नका जाऊ नका. परत 1 महिना 1.5 महिना गेला का अहो ऐका ना, अहो मुलांचं शिक्षण हे सगळे मी एकटी प्रपंच ओढणार का? संसारामध्ये पती पत्नी म्हणजे रथाचे 2 चाकं आहे, आणि ते 2 चाकं मजबूत असले तर प्रपंचाचा गाडा पुढे जातो. असं नकन करू. काहीतरी काहीतरी काही बोलू नको मला, नाहीतर मी घर सोडून जाईल. आजी तुमचं लक्ष आहे. दिवशी मागं दिवस गेला. 1 दिवस चहा ठेवत होती, बसलेली आहे. परत व्यवहारात तिनं सांगितलं अहो मुलीचं लग्न जवळ येत आहे, प्रपंचाच्या जबाबदाऱ्या जवळ येत आहे, थोडं तरी काम करा ना. तर मी घर सोडून जाईन बरं का. ती म्हणे मग जा सोडून. 2, 4, 20 वर्षापासून तिला सांगतोय ना घर सोडून जाईल, घर सोडून जाईल. आता न जावं तर इतकं तोंडावर पडल्यासारखं होईल. बास ठरवलं. आता इतके दिवस बोललोय, आता थांबलो तर म्हशील हाला आपट आहे. घाई बिस्तर भरलं, गडी निघाला. घर सोडण्याच्या बाबतीत मी बोलतोय बरं का. बिस्तर भरलं, घर सोडलं, आणि मग आता जायचं कुठं? साधू शिवाय तर पर्यायच नाही शेवटपर्यंत. मग दूरवरपर्यंत साधू लोकांनी आश्रम बांधलेला होता. बाबांचा जसा आश्रम आहे गोड प्रांजळ सुंदर, तसा एक आश्रम वनामध्ये शोधला भाऊसाहेब बाबा. मग तिथे गेल्यानंतर
आता साधूचं जीवन हे किती निष्पाप निष्कलंक आहे, निष्काम कर्मयोगी ही भूमिका संताची. मृदू सबाया नवनीता मृदू सबाया नवनीता मृदू मृदू सबाया नवनीता तैसे सज्जनाचे चित्ता तैसे सज्जनाचे चित्तारा तोच साधू ओळखावा तोच साधू ओळखावा गोड प्रमाण गायलं महाराजांनी. कसं चित्त आहे त्याचं मृदू सबाह्य मृदू असल्यानंतर साधूच आहे. आता त्या साधूच्या आश्रमावरती हा गडी निघाला. आता बायकोला कदम काका सांगितलेलं आहे काय बोली तर घर सोडून जाईल. आता ती म्हणे जा सोडून. आता तिच्या ऋषीवर हा बाहेर आला. पण आता साधूचं जीवन त्यागमय हे भाऊसाहेब बाबा नवीन सांगतोय काहीतरी ऐका बरं का. मागच्या 6 कीर्तनापेक्षा वेगळं परत पुढे काहीतरी वेगळं. हा प्रयत्न ऋषी महाराजांचा ऋषी महाराज असणारच आहे. ऐका ना ऐका ना. मग आता तो ऋषीच्या आश्रमामध्ये आला. पण काका आता तिथं खायला व्यवस्था. आता साधूचा आश्रम ते बिचाऱ्यांनी सगळं फळा फुलांवरती खायचं प्यायचं आणि साधनामय जीवन जगत असताना सगळं जीवन मग आता फळं पुळं खायचे. 2-3 दिवस त्यानं कसे तरी काढले. घरी बायकोच्या हातचं खायची सवय लागलेली कसे तरी काढले. मग आता काहीतरी चांगलं खावं वाटलं. एक साधू म्हणे भूक लागली का लाडू खायचे का. हो लाडू खायचे लाडू खायचे. साधूनं 2 लाडू दिले आहे रे महाराज. त्यानं तोंडात टाकले पण लिंबाच्या पाल्यापासून बनवलेले 2 लाडू होते. बाबा 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 लिंबाच्या पाल्याचे 2 लाडू. आता बाकी आरोटे बाबा तो थाकला. आता काय करायचं. आता बाहेर कर्माना आता जीव लागाना. आता काय करायचं भाऊसाहेब बाबा. त्या गावातले काही लोक त्यांच्या गाई म्हशी होत्या. ते सगळे मंडळी ना गाई चारायला रस्त्याच्या कडाला वनामध्ये असे जायचे. मग ते जायचे ना सगळी गावातली मंडळी अशी गाय चारायला यायची. ऋषींचा आश्रम हा तिथं झाडाखाली बसेल. आता परत जावं तर ती लय म्हणत होते ना घर सोडून जाईल. आता परत कसं जावं. पण गायी दिसल्या म्हशी दिसल्या आणि मग लगेच म्हशी का गेला. घरा शेजारची म्हैस ओळखली आणि म्हशीच्या शेपटीला धरलं. म्हैस पळायला लागली. घराकडं पळत आली आणि मग त्या म्हशीला म्हणतो कसा अगं म्हशी मला कुठं नेशी. अगं म्हशी मला कुठं नेशी. आणि आला ना येशी पर्यंत बसला. बायको पैसे जाऊन म्हणतो बाई जाऊ दे चुकलं माझं. आता घर सोडायला तितका ताकद लागते तितकं हृदयाचं पावित्र्य लागतं. नाहीतर अगं म्हशी मला कुठं नेशी. अगं म्हशी मला कुठं नेशी असं करून चालत नाही. संतांचं जीवन त्यागाचं आहे. तुमच्या आमच्या हिताकरता संतांनी घरा प्रपंचाचा त्याग केला. कमीत कमी संस्था नावे घालोनी आशुळ वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनी आशोन्या वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला. संतांनी हा वाढत आहे पुण्य धर्म केला. आपल्या हिताकरता संतांनी हे ठरवलंय. तुमच्याकडचं आयुष्य त्याचं नियोजन करून देणारे काका संत आहे. काय बोललो. परमेश्वरानं आपल्याला जर 100 वर्ष आयुष्य दिलं तर 36,500 दिवस आपल्याकडे. ऋषी महाराज काय बोललो मी. आपल्या फोनला जसं बॅलन्स आहे महिनाभरचा 300 रुपये टाकल्यानंतर तसं देवानं आपल्या अकाउंटला 36,000 100 वर्ष जगला तर 70च जगला तर 36,500 दिवस सुद्धा नाही. देवानं इतके दिवस दिले त्याचं शेड्यूल करून देणारे संत आहे. अजून पुढे जाऊन ऐका. आई वडिलाचं मुलानं ऐकलं नाही तर पतन लेकराचं होतं. आई वडिलाचं जात काही नाही. काय बोललो मी. आई वडिलाचं मुलानं ऐकलं नाही तर आई वडिलाचं जात काही नाही पतन मुलाचं होतं. संतांचं तुम्ही आम्ही ऐकलं नाही संतांचं जात काही नाही. आयुष्य वाया आपलं जातं. काय बोललो मी. आयुष्य आपलं वाया जातं. म्हणून संतांचं सानिध्य घ्यावं. संतांच्या सानिध्यात जावं. एरवी संतांचं हृदय इतकं व्यापक आहे का किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. काय बोललो मी अरे महाराज. जगातला प्रत्येक जण सुखी असावा अपेक्षा संतांची आहे. पण व्यवहार असा आहे ऋषी महाराज. जर
आई लेकरावर प्रेम करते तर लेकराचं कर्तव्य त्यांना आईकडे गेलं पाहिजे. काय बोललो मी? गाईचं प्रेम वासरावर आहे, पण वासरू ज्या वेळेस आईकडे जात, आईला गेल्यानंतर तो झटे देत ती गाईला, त्यावेळेस ती गाय आपल्या वासरा करता पाना सोडते. काय बोललो मी? ज्ञानोबरायची बाबा त्याच्याकरता उभी आहे कदम बाबा. काय का तान याचे लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे. लेकरा करता ती गाय पाना सोडते. अगोदर प्रेम आहे पण रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याची प्रेम डबल होतं. तसं संतांना वाटतं प्रत्येकाचं चांगलं व्हावं, पण सप्त्यामध्ये यावं, ती आईचं प्रेम अजून दुनावलं जाईल. लेकराचं कर्तव्य. मग संतांकडे आलं, संत देतात काय? संत जगण्याची उमेद देतात. तुमच्याकडचं आयुष्य कमी आहे, लोक तुमचा असलेला सकारात्मक विचार बाजूला ठेवतील आणि तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात टाकतील. कोण आहे तुम्ही? सामान्य कुठेतरी एका कुटुंबामध्ये जन्माला आलात हे सांगणारी मंडळी बाहेर भेटतील. पहिलं तुम्हाला शेपूट होते वैभव महाराज, ती शेपूट काढण्यात आली, मग आपण सरळ झालो माणसं झालो. हे नकारात्मक विचार जगात आहे. संतांनी हे नकारात्मक विचार सांगितले नाही. संतांनी सांगितलं अरे विचार स्वतःला, तू कोण आहे? उत्तर मिळतं मी वासुदेव. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, आहे ठाऊक सबाय संता, नाही तुझे अनिक मागुता गा वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा, नाही तुझे अनिक मागुता गा वासुदेवा करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, फेरा. मी वासुदेव तत्वता ममय वंशो जीव लोके, मी देवाचा अंश आहे हे सांगणारे संत आहे. व्यवहारातली लोक सांगतील तुम्ही सामान्य आहात, तुम्ही कोणच नाही, तुमच्याकडे काही ताकद नाही, पण संत सांगतात तुम्ही देवाचे अंश आहे, तुमच्या हृदयात राम आहे. पण आम्हाला जाणीव होत नाही हो, आम्ही स्वतःला माणूसच समजतो. संतांनी सांगितलं अरे रामाचं नाव घे, तुला रामाची अनुभूती येईल. अभंगाचं पहिलं राम म्हणता रामाची होईले, राम म्हणता रामाची होईले, राम म्हणता रामाची होईले, राम म्हणता रामाची होईले, राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय. पदी बाई सोनी पदवी घेईले, पदी बाई सोनी पदवी घेईले, ऐशे वचनी आहे, वा ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. पादी बैसोने पदावी घेई जय, पादी बैसोने पदावी घेई जय, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. गोड गायन महाराजांनी केलं. ऐका ना, पुढचे 20 मिनिटं माझ्याकडे शिल्लक राहिली. आता 20 मिनिटात देण्याची अपेक्षा खूप आहे, परंतु वेळेत मला अतिक्रमण करायचं नाहीये. पण आता इथून पुढं सिंगल प्रमाण करा. चाल तर नक्कीच द्या, परंतु सिंगल करा. आणि अपेक्षा एकच असेल की समर्पक जिथे अपेक्षा आहे तिथे हे प्रमाण द्या. महत्वपूर्ण पुढचे 20 मिनिट म्हणजे आता आजच्या कीर्तनाचा पूर्ण सारांश असेल. काय
परी मनाचे कानी ऐकावे. आता इथून पुढचं कीर्तन इतकं बारकं नाही का, मोबाईल नव्हतं म्हणून मी अगोदर थोडं अभंगाचा प्रवेश थोडा दुरावला. पण आता इथं उपस्थित असलेल्या मंडळीला, बाहेरच्या लोकांशी मला घेणं देणं नाही. ज्यांना ज्यांचं वाटोळ करून घ्यायचं त्यांनी खुशाल करावं, ज्यांना आपलं चांगलं करून घ्यायचंय त्यानं कीर्तनात यावं. ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी. आता माझ्या समोर उपस्थित असलेली मंडळी पुढचे 20 मिनिट माझ्याकडे बारकाईनं लक्ष द्या. लक्ष देण्याची इच्छा तुमच्या समोर बाळगतोय. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबारायनं सुद्धा सांगावं, परी मनाचे कानी ऐकावे. किंबहुना माझे ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अवधान एक वेळ दिजे, तरी सर्व सुखासी पात्र होईजे. माझ्याकडे एकदा लक्ष द्या, मी तुमच्या असलेल्या हातामध्ये सुख आणून ठेवेल. तसं पुढचे 20 मिनिट माझ्याकडे द्या, मी तुमच्या हृदयात राम आणून ठेवील. माझ्या हृदयात असलेला राम तुमच्या हृदयात दिसण्याकरता आजचं कीर्तन ऐका. कधी ना ऐकलेलं. तुकोबाराय तुम्ही म्हणताय राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आम्हाला राम व्हायचंय. मग राम होण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? हिरवी व्यावहारिक जीवनामध्ये आम्हाला रामायण कळालं, रामाचं जीवन कळालं असलेला राम, रामाची पत्नी असलेली सीता माता रावणानं अपहरण केलं, रावण घेऊन गेला, त्याचा वध करण्यात आला. हनुमंताची मदत घेतली, लक्ष्मण रामासोबत गेले. असलेलं भरतानं राजकारभार सांभाळला. कैकईचं मंथरेचं ऐकलं, कैकईनं सुखी संसाराचं ओझं वाटोळं केलं. सगळं दशरथानंही तिचं ऐकलं. दशरथ आणि कौशल्या मातेचा पुत्र दुरावला गेला. रावणाचा निष्पात करण्यात आला. राम परत आले, राज्याभिषेक झाला आणि संपलं रामायण. एवढंच का रामायण? नाही नाही नाही. राम म्हणता रामाची होईजे. ऐका बरं का इथून पुढचा मुद्दा, कधी ना ऐकलेलं महत्वपूर्ण तुम्हाला देणारे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे. पहिला मुद्दा मी अभंगाच्या प्रवेशापूर्वी बोललो, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राम आहे सांगणारे संत आहे. काय सांगणारे संत आहे? संत तुमच्याकडची ताकद, तुमच्याकडची ऊर्जा तुमच्या समोर आणून ठेवतात. हृदयात राम आहे म्हणजे रामायण वरवरनं आपण अभ्यासलं ऋषी महाराज. आंतरिक विचार आपण केला का? काय आंतरिक विचार? ऐका ना, रामायण दाखवताना वेगळं आणि असलेला त्याच्यातला व्यापक विचार बाजूला. अभिषेक महाराज, रावणाला 10 तोंड होती. कोणी सांगितलं? नव्हती रावणाला 10 तोंड. वैभव महाराज, रावणाला 10 तोंड नव्हती. तुम्ही म्हणाला आतापर्यंत ऐकत आलो, रावणाला 10 तोंड नव्हती. मग रावणाला 10 तोंड होती या बोलण्या मागचा अर्थ असा आहे, माणसाला 10 इंद्रिये, प्रत्येक माणूस रावण आहे. काय बोललो मी? प्रत्येक माणूस रावण आहे. पण केव्हा? माणसाचे असलेले 10 इंद्रियाच्या अपेक्षा जर असतील तर तो रावण आहे. म्हणजे काय? श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेवच. म्हणजे काय? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा 5 ज्ञानेंद्रिय, हात पाय वगैरे 5 कर्म इंद्रिय झाले 10. हे 10 इंद्रिय म्हणजे रावणाचे 10 तोंड आहे. काय बोललो मी? आणि मग म्हटलं काय जातं, रावणाचं 1 तोंड कापलं का लगेच दुसरं यायचं. म्हणजे काय? एका इंद्रियाची अपेक्षा संपली का भैया महाराज दुसऱ्या इंद्रियाची अपेक्षा. म्हणजे कसं? डोळ्याची अपेक्षा आहे चांगलं दिसावं, तुझे रूप दिसावे अशी अपेक्षा नाही देवा. दुसरं काहीतरी बघा वाटतं. कानाला कीर्तन गोड वाटत नाही, पिक्चरची गाणे गोड वाटतात, कानाची अपेक्षा आहे. जिभेला काळा रसा जितका आवडतो तितका महाप्रसाद नाही आवडत. काय बोललो मी? 10 इंद्रिय तुम्हाला मी सांगतोय, ऐका बरं का. प्रत्येक रस्त्याने एखादी सुंदर जाताना दिसली का ती आपल्याला भेटावी असं वाटतं. ऋषी महाराज, मी गाडीबद्दल बोलत होतो. काय? मी गाडीबद्दल बोलत होतो. रस्त्याने एखादी गाडी जाताना दिसली आपल्याला भेटावी वाटते. ऐका ना भैया महाराज. परंतु ही डोळ्याची भूमिका आहे. कानाला पिक्चरची गाणी जास्त आवडतात, कीर्तन आवडत नाही, जिभेला प्रसाद नाही, काळ्या रशाची भाजी आवडते. असे 10 इंद्रिय ज्याचे जागे तो प्रत्येक जण रावणी. काय बोललो मी? ऐका बरं का, अजून पुढचा मुद्दा माझा संपला नाही. ज्यानं 10 रथ ताब्यात ठेवले, 10 इंद्रिय ताब्यात ठेवले, डोळे भरून या पाहिनं तुझे मुख, कान भरून ऐकेल तुझी कीर्ती, ह्याची मजा, वाहेरंगी टाळी नाचेन उदास, सगळे इंद्रिय देवाला समर्पित केले. ज्यानं 10 इंद्रियावरती रथ स्थापन केलं, दशरथ, त्याच्या घरी रामाचा जन्म आहे. अजून माझं बोलणं संपलं नाही. राम म्हणता रामाची होईजे इथपर्यंत आपल्याला जायचंय. 10 इंद्रिय ताब्यात केले त्या दशरथानं, त्याच्या घरात रामाचा जन्म आहे. 10 इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचं कौशल्य ज्याच्याकडे त्याच्या उदरात राम आहे. कौशल्य आपल्या हृदयात ते कौशल्य असलं पाहिजे. ऐका ना, रामायण माहिती ना आपल्याला. अजून पुढची गंमत ऐका ना. राम जर सोबत राहावा असं वाटत असेल, माझ्या सोबत अंतःकरणात असलेला राम, मी प्रपंचात काम करत असताना, घरदार सांभाळत असताना माझा राम माझ्या सोबत राहावा असं वाटत असेल
तर आपलं लक्ष आणि आपलं मन रामापाशी ठेवा आणि वेगवेगळे कार्य करा. राम सोबत राहतो. लक्ष्मण काय बोललो मी? लक्ष्मण. व्यवहारात काही करा पण लक्ष आणि मन रामापर्यंत ठेवा. राम तुमच्या सोबत आहे. अजून माझा मुद्दा संपला नाही. बर प्रपंचिक कार्य करताना सगळ्या कांद्याची लागवड व्यावहारिक शेती करणारी मंडळी आपण आहे. मग आम्ही रामाला जर लक्षात मनात ठेवलं तर आमचा प्रपंच कसा होणार? ऐका ना, आपलं हृदय भ नाम भक्ती आणि रत या नाम करणे. काय? भ नाम भक्ती, भरत भक्तीमध्ये रत असं हृदय ठेवा. रामाचं प्रेम भेटेल. काय? अजून माझा मुद्दा संपला नाही. मग आयुष्याच्या चिंध्या का होतात? तुमचं मन चुकीच्या लोकांकडे जातं, संतांकडे येत नाही. आपलं मन संतांचंच ऐकणारं ठेवा. कोणी आलत्या भलत्याच ऐकत बसू नका. काय? कोणी उठला सुटला संतांशिवाय कुणाचं ऐकू नका. कोणीतरी आलं कानात तुमच्या सांगितलं, ज्याचं मन हलकंय, ज्याचं मन थाऱ्यावर नाही, तो कुणाचंही ऐकतो. कैक 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 ऐक कैक कैक. काय? कैक ऐक. ऋषी महाराज कैक ऐक. यापूर्वी नसल ऐकलेलं ना? ऋषी महाराज ब्रँड. कैक ऐक. कैक ऐक. कैक लोकांचं मन थाऱ्यावर नाही, मन थरा. काय बोललो मी? मन थाऱ्याचं कैकेनं ऐकलं. रामाला वनवासाला पाठवलं. आपण सगळे रामच आहोत. मन थाऱ्यावर नसेल आणि कैक लोकांचं ऐकलं, आपला राम आपल्यापासून दुरावतो आणि सुखी प्रपंचाचा नाश होतो. इथपर्यंत मुद्दा आला. काय बोललो मी? हे रामायण काहीतरी निराळं आहे. आपल्या हृदयस्थ रामाचा शोध घ्यायचा आहे. मग राम कधी दुरावतो? आता सीतेच्या पात्राकडे या. भाऊसाहेब मामा हे काहीतरी अजून नवीन आहे. राम कधी दुरावतो? मला संत मुद्द्यावरही यायचंय. राम लांब असला तर हरकत नाही, पांडुरंग लांब असला तर हरकत नाही, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत दुरावता कामा नये. काय बोललो मी? सीतेचा अपहरणापूर्वी रामाला सीतेनं लांब पाठवलं सोन्याच्या हरणाच्या अपेक्षेत. काय? रामाला. पण मी काय बोललो? देव लांब राहिला तर हरकत नाही, राम लांब राहिला तर हरकत नाही, साधू दुरावता कामा नये. साधू या नाम लक्ष्मण. जोपर्यंत राम दुरावला सीतेला भीती नाही, कारण लक्ष्मण सीतेचं रक्षण करण्याकरता अभिषेक महाराज. पण सीतेनं त्यांच्यावरती आरोप घेतले. नाही तुमचं इथं चुकतंय, तुमची माझ्याकडे कुदृष्टी आहे. लक्ष्मण जोपर्यंत सीतेच्या केसाला सुद्धा धक्का नव्हता. लक्ष्मण रूपी साधूला लांब पाठवलं. रावण येऊन सीतेला घेऊन गेला. साधू रूपी संताला, लक्ष्मणाला आयुष्यातून लांब केलं. आयुष्यात रावण तुम्हाला घेऊन जाईल. काय बोलू मी? अजून पुढे जाऊन बारकाई नाही का? बरं का? अजून पुढे जाऊन बारकाई नाही का? मग सीतेला मोह कशाचा झाला? घरात झोपलेल्या लोकांना ज्यांचा झाला त्याचा. काय? सीतेला. मग ती सीताना आपण वेगळे नाही ना. मग सीतेला आपण सगळे इथं आहात. तुम्ही रामातला निवडलं, घरातल्या मंडळीनं हरणाला निवडलं. काय बोललो मी? न निर्मिता केन न दृष्टपूर्वा हे ममई कुरंगी तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. सीतेचं वर्णन करत असताना न निर्मिता, सोन्याचा हरिण नाही बनवत हे काय सीतेला माहित नाही का? न निर्मिता केन न दृष्टपूर्वा, कोणी ते बघितलं नाही, हरिण कधी निर्माणही झालं नाही. तथापि तृष्णा, आशा, अपेक्षा, इच्छा या नाम तृष्णा. तिला इच्छा झाली प्रपंचामध्ये घर बंगला गाडी अपेक्षा आहे. सीतेला हरणाची झाली. आपल्याला व्यवहारात होते परिणामी अपेक्षा झाली. राम दुरावला, संसाराची अपेक्षा झाली. संत देव दुरावले. ते संत सीतेपासनं दुरावला गेला आणि रामही दुरावला गेला. रावण घेऊन गेला. तसं राम लांब असेल हरकत नाही, साधू पाशी या. साधू तुम्हाला परत त्या रामापर्यंत नेण्याची ताकद ठेवतात. मग ती ताकद कशा पद्धतीनं? पुढचे 10 मिनिटं माझ्याकडे राहिले. जे द्यायचं होतं ते मी दिलंय. काय बोललो मी? जे द्यायचंय ते मी दिलंय. मग माझ्या तुकोबारायनं सांगितलं, तुम्हाला देव कळेल, हृदयस्थ असलेला देव कळेल. ओवी तर अजून गोड. कदम बाबा, इंगळे बाबा, अंडरलाईन दिस. काय? ओवी या बोलण्याला पुरावा. कारण कीर्तनकार बोलत असताना त्याच्याकडे पुरावा असावा, नाही तर कीर्तनकार पुरावा. बरोबर ना? आता याला ओवी. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, अन का भ्रांतासी कामू विषयावरी. त्याला विषयाची अपेक्षा का होते? देव जर हृदयामध्ये आहे तर.
मग एकदा त्या देवाचं नाव घ्या. ऐसे सुख वचनी आहे आणि अनुभवे विश्वासे पाहे. मी अभंग सरळ करून घेतोय, ऐका. असं सुख या वचनात आहे. एकदा देवाचं नाव घेतलं का व्यवहारात तुमचं बघणं खुंटेल. 10 इंद्रिय, डोळ्यांना आता काही बघावंसं वाटणार नाही, कानांना देवाच्या नावाशिवाय काही आवडणार नाही. एकच चव हृदयाला लागेल, ती फक्त आणि फक्त राम नामाची. रामाच्या नावाची चव इतकी लागेल तर दुसरी चव राम रसाची या चवी, राम रसाची या चवी, राम रसाची या चवी, राम रसाची या चवी. राम रसाची चाले, हरे राम रसाची चाले, राम रसाची चाले, हरे राम रसाची चाले. हे राम रसाची या चवी, राम रसाची या चवी, राम रसाची या चवी, राम रसाची या चवी. राम रसाची चाले, हरे राम रसाची चाले, राम रसाची चाले, हरे राम रसाची चाले. नारद रुचती केवे, 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 नारद रुचती केवे. रुचती केवे, हरे रस रुचती केवे. ऐसे सुख वचने आए, आए ते सुख वचने आए, ऐसे सुख वचने आए, ऐसे सुख वचने आए. हरि ऐसे सुख वचन आए, ऐसे सुख वचन आए, ऐसे सुख वचन आए, ऐसे सुख वचन आए, वचन आए. गोड गायलं भैया महाराजांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. राम रसाची या चवी आणि अनेक रस रुचती केवी. एकदा जिभेला राम रसाची चव लागली, दुसऱ्या गोष्टी आवडत नाही. काय बोललो मी? मग आम्हाला अनुभवाला काय येत नाही. आमचं हृदय अजून पवित्र झालं नाही, आमच्या हृदयात अजून राम आम्हाला दिसला नाही. काय 350-400 किलोमीटर माणूस पायी पायी करत वारी करत पांडुरंगापर्यंत जातो. रामाची पांडुरंगाची मूर्त डोळ्यासमोर दिसते, हात जोडतो डोळे लावतो. आता अभिषेक महाराज 350 किलोमीटर पायी चालत गेला, पांडुरंगाची मूर्त डोळ्यासमोर आहे. मग पांडुरंग बघायचा आणि डोळे लावून घेतो. हे वागणं कसं वाटतं? ऐका ना, मूर्तीत असलेला देव अंतरंगात सापडावा याकरता ते डोळे लावू नये. तुमच्या हृदयात तो राम आहे, त्याचा शोध घ्या. जगाचा शोध आहो, देवानं बनवलेलं हे, याचा शोध. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळून H2O पाण्याचं समीकरण होतं. न्यूट्रॉन प्रोटॉन शोधत बसले, आयुष्य संपून जाईल. कारण एका निळखेडे गावात आपला जन्म, गावाचा तालुका येवला, येवल्याचा असलेला जिल्हा नाशिक, नाशिक महाराष्ट्रामधला एक जिल्हा, महाराष्ट्र परत भारतामध्ये, भारत म्हणल्यानंतर आशिया, युरोप आणि आफ्रिका 3 खंडापैकी 192 देशापैकी एक देश. या देशाचे असलेल्या 7 असलेले शुक्र, शनी, मंगळ, त्याला ज्युपिटर असलेले सूर्यमालेमधले ग्रह, त्या सूर्यमालेच्या ग्रहामध्ये एक ग्रह म्हणजे पृथ्वी. असे अनंत ब्रह्मांड उदरीन हरी हा बालक नंदा घरी. जगाचा शोध कधी घेणार आहे? म्हणून जगाकडचा दृष्टिक्षेप सोडा,
आतमध्ये जा, देव तुम्हाला हृदयात सापडेल. काय बोललो मी? मग तुमच्या आतमध्ये मग सापडत का नाही? जसं सीतेनं नको त्या गोष्टीची अपेक्षा केली तसं आपणही एका ठिकाणी गुंतत बसलो. ज्ञानोबारायनं पोपटाचा दृष्टांत दिला आणि सांगितलं, पोपट जसा गुंतो वायाची मान पिळी आटू ही आवडी आणि टिटांटू नळी धरोनी ठाके. काय पोपटानं जसं त्या नळीला पकडून ठेवलं तसं आपण संसाराला धरून बसलो. त्या पोपटाला जर सुटायचं असेल तर त्यानं फक्त एकच करावं, ज्या नळीला तो गुंतून बसलाय त्या नळीला सोडावं आणि आपले पंख फैलावेन उडून जावं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. पोपटानं पंख मोकळे करावे आणि उंच आकाशामध्ये भरारी घ्यावी, त्याला असलेलं त्याचं मुक्तत्व प्राप्त होतं. आपल्याला जर रामकाळा वाटत असेल तर आपल्याला सुद्धा उडणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणा पंख नाही आहे ना, मी सांगतो तसं करा. सगळ्यांनी हात वरती करा. वा वा, क्या बात आहे. सुंदर सुंदर. हे आपले पंखचे. टाळी वाजवणं म्हणजे आपलं ते कर्तव्य करण्याचे. आता सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा रखुमा. ज्यानं ज्यानं पंख फैलावले तो परमार्थ रूपी अवकाशामध्ये त्यानं झेप घेतले आणि ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन, देवाच्या अंशाला तो प्राप्त झाला. आयुष्याची कृतकृत्यता त्या दिवशी सक्सेस ठरते. तुम्ही देव नावाची पदवी प्राप्त करता. एरवी संसारातले सगळे तुम्ही उठाठेप केले, तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होत नाही. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया, देव बघितल्याशिवाय आयुष्याचं सार्थक्य ठरत नाही. अगदी तद्वतच तुकोबारायनं सांगितलं. हे मी ज्या गप्पा करतोय, हे जे सांगतोय, हे का वरवरचं बोलणं नाही. अनुभव घेतला, चाखून बघितलं आणि मग चव सांगितली. तुका माने, तुका माने, चाखोनी सांगे, चाखोनी सांगे, तुका माने, चाखोनी सांगे, तुका माने, चाखोनी सांगे, तुका माने, तुका माने, चाखोनी सांगे, चाखोनी सांगे,
सोका वचन आहे वचन आहे ऐसे सोका वचन आहे ऐसे सोका वचन आहे मदानुभव आहे अंग मदानुभव आहे अंग
आहे अंगे. तुकोबराय म्हणतात मी जे सांगतोय ना याला अनुभवाचा गंध आहे. मी माझ्या अनुभवानं बोलतोय की या असलेल्या रामाच्या शब्दामध्ये तितकं सुख आहे. त्या सुखाला आनंद घेण्याकरता त्या नावापर्यंत जा. यथामती आता अवकाश. माझ्याकडची वेळ संपलेली. कीर्तन आता 20 मिनिट लेट चालू झाल्यामुळं, कारण उपस्थिती तुम्ही सर्व मायबाप असं वाटतं चाल झाल्यानंतर जाऊ, पण मग आता काय करणार आहे. तुम्ही असलेली सगळी मंडळी विचार करून येतात, त्याच्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा उशिरा सुरुवात करावी लागते. कमीत कमी आज ठीक आहे, उद्या थोडं लवकर येऊन बसा. त्यामुळे 8 ते 10 कीर्तनाची वेळ स्टेबल होईल. मला वेळेत अतिक्रमण करावं वाटत नाही म्हणून मी पुढे जाणार नाही. एरवी 8:30 नंतर मला 10:30 करायला अडचण नाही, परंतु माणसानं आपला वेळ हा कमी वापरावा. आणि मुळात तुम्ही सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहे आणि वेळेवर वेळ देणारी मंडळी सोबत असली का चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. वेळेवर वेळ देणारी माणसं सोबत असली का चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून शब्द अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजावे. जे काही योग्य असेल ते गुरुवार्यांचं. पण कधी कधी माणूस शब्द एका अंगाने वापरतो, लोक वेगळा अर्थ लावतात. अभिषेक महाराज एका जणाला देव प्रसन्न झाला म्हणे भाऊ वर माग, तो म्हणतो मला वराची नाही वधूची गरज आहे. आता कोण काय अर्थ लावेल, कोण काय अर्थ लावेल. शब्द फिरवले तसे फिरतात बरोबर नाही इंगळे बाबा. एका बाईला म्हटलं बाई जुन्या परंपरेमध्ये आता इंस्टा फेसबुकच्या जमान्यामध्ये कोण संस्कार जपतं. तुम्ही किती संस्कार जपून ठेवले. कपाळाची टिकली असलेला गळ्यामधलं मंगळसूत्र. आता फॅशन युगात मंगळसूत्र सुद्धा गळ्यात नकोसं वाटतं, पण जुनी मंडळी त्या बाईला म्हणलं आजीनं म्हटलं किती तुम्ही सगळं जपून ठेवलं. आदरणीय वैभव महाराज गोड वर्णन केलं मी. पदर डोक्यावरचा, गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्र, कपाळाला असलेली टिकली. ते महाराज एवढं कौतुक करू नका. तिचा नवरा असा शेजारी बसलेला होता, बिचाऱ्याचं वय झालेलं होतं, हातपाय सुरकटलेले होते, डोळे एकदम आतमध्ये गेलेले होते, डोक्यावरती एक केस राहिला नव्हता, सगळ्या काही गोष्टी झालेल्या होत्या. तिनं मला बोट केलं तिकडं. माझ्या टिकलीचं एवढं कौतुक करू नका. तो टाकला टिकला म्हणून टिकली टिकली. काय टाकला टिकला म्हणून टिकली टिकली. टाकला टिकला नसता टिकली टिकली नसती. तसे शब्द फिरवले तसे तिकडे जातात. अगदी त्याप्रमाणे बोलण्याच्या ओघात एखादा शब्द अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजावे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही सर्वजण माझ्याकरता पांडुरंग रूप आहात. तुमचीच सेवा म्हणून मी या ठिकाणी येत असतो. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेला राम हा कमीत कमी कीर्तनकाराला तरी दिसावा ना. काय बोललो मी. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेला राम, त्या रामाची सेवा मला करायची. वडिलांची सेवा इगतपुरीमध्ये होती, आता मी इथं आहे. आम्हा बाप लेखाचा चालू असलेला परमार्थ तुमच्या आशीर्वादातून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. परमपूजनीय स्वामी लखनगिरीजी बाबांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामयज्ञ, त्या योगे त्यांनी दिलेली ही 2य दिवसाची सेवा. माझ्याकडची वेळ आता संपलेली. उपस्थित असलेली संपूर्ण दिग्गज मंडळी, आदरणीय अभिषेक महाराज, आदरणीय मयूर महाराज, आदरणीय भाऊसाहेब बाबा असतील, कैलास महाराज असतील, ऋषी महाराज असतील, संपूर्ण असलेली त्यातली त्यात गावातलं भजनी मंडळ बाबांवर प्रेम करेल यात विशेष नाही. सोमठाणेश्वरनं सुद्धा श्री परमपूजनीय किरूबाबा भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. एकदा त्या भजनी मंडळाकरता जोरदार टाकला. आपल्या गावातही परमार्थ तोला मोलात करायचा, दुसऱ्या गावामध्ये सुद्धा माझ्या ज्ञानोबारायचे तुकोबारायचे शब्द गुंजावे ही प्रामाणिक अपेक्षा या भजनी मंडळाची आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. आदरणीय कदम काका असेल, आदरणीय आर्य महाराज असतील, आदरणीय महाराष्ट्र असतील, आदरणीय आमचे भैया महाराज असतील, गोड असलेली साऊंड सिस्टीम आणि सुंदर अशी सेवा देत असताना आदरणीय उपस्थित असलेले आदरणीय वैभव भाऊ सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात कोणाचा नाम निर्देश राहून गेला असेल तरी माझ्या बुद्धीचे जो समजा, जसं लेकडू बोबडं जरी बोललं आई चहा लई गलम गलम आहे, मला फुटून फुटून दे, आईचा आनंद महाराज होऊन जाऊ द्या. माझिया बोबड्या बोला, माझिया बोबड्या बोला, बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. चित्त जावे बाळवे थाला, चित्त जावे बाळवे थाला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. यावे बावे थला,
चित्त द्यावे विठ्ठला 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 माझिया भोगड्या बोला माझिया भोगड्या बोला हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. तो आनंद बाबांच्या माध्यमातून 7 दिवस या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणारच आहे. परमपूजनीय गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत गुरुवर्य बाबांच्या असलेल्या आशीर्वादातून, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे ते माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर, माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली ही परमार्थाची वाटचाल, त्या योगे गुरुवर्य लखनगिरी बाबांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला. हे मी माझं सद्भाग्य सौभाग्य समजतो. ही प्रस्तुत सेवा आपणा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. आता जाता जाता एकच अपेक्षा तुमच्याकडनं करतोय की आपलं जीवन संतांच्या चरणावरती समर्पित करा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. संतांना जीवन कसं समर्पित करायचं सर्वांनी हात वरती करा. त्या संतांचं गोड असलेलं नामनिर्देश आपल्याला या ठिकाणी करायचं. सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बावले माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा निवृत्ती नामदेव सोपान मोक्षाबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मोक्ष